ज्यात आपले स्वागत आहे। त्यानंतर जोमा कानू पाटील, त्याचबरोबर कमलाकर बापू पाटील, हरिभाऊ कालू पाटील, सुदाम बापू पाटील, रघुनाथ अर्जुन पाटील, पांडुरंग गणा पाटील, शंकर काना भोईर, चंद्रकांत अर्जुन मते माजी उपसरपंच कानपोली, त्यानंतर नाता काशीनाथ पाटील, धोंडीराम जानू मते, भरत धर्मा पाटील, राकेश लक्ष्मण पाटील, गणेश श्याम पाटील आणि राजेश लक्ष्मण पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य कानपोली, त्यानंतर गणेश श्याम पाटील आणि बालाराम सुदाम खेरेनेकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत। सन्माननीय रघुनाथ मते यांचंही ते आगमन झालेलं आहे। आपलेही मनपूर्वक स्वागत आहे। हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सर्वप्रथमता गणराला वंदन करून महाराष्ट्राच्या रद्द दैवत हिंदवी स्वराज्याचा राजा राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करूनच आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असतो। गावदेवी क्रिकेट संघ कानपोली यांच्या संयुक्त विद्यमानाने सरपंच चषक 2025 स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सन्माननीय पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील साहेबांना आमची विनंती आहे की प्रथमतः आपण हिंदू संस्कृती भारतीय परंपरा गणराच्या प्रतिमेचं आपण इथे पूजन करावं। हॅलो हॅलो चेक। इथे पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती तथा शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते गणराच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। बोला गणपती बाप्पा। गणराच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे की गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा मुलारंभ आरंभ तो निर्गुणांचा न मुशारदा मूर्चत्वार वाचा गमपंत अनंत त्या रागवाचा। गणराच्या प्रतिमेचं पूजन सन्माननीय पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय काशीनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केले जात आहे। त्यानंतर मी पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय विष्णू शेठ जोशी साहेबांना विनंती करतो की आपण महाराष्ट्राच्या रद्द दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आपण इथे पूजन करावं। वाघाच्या दबड्यात घालून हात मोजे ते दात जात अमुची पाच आलूनी पाने पाने आमच्या शिवरायांच्या इतिहासाची जिवंत वीर ते लढले लढले। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। जिवंत वीर ते लढले लढले नवल ते काय घडले शिर वेगळे झाल्यावर धरती अवघे लढले मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची पाच आलूनी पाने पाने आमच्या शिवरायांच्या इतिहासाची। त्यानंतर विद्यमान उपसरपंच आदरणीय रामचंद्र दादा पाटील यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण गणराच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि ते श्रीफल अर्पण करावं। कृषी उत्पन्न बाजार समितीचं ज्यांना संचालक होण्याचं भाग्य लाभलं ते हा दीप प्रज्वलित इथे केलं जाणार आहे। दीप प्रज्वलन मांगल्याचे प्रतीक अर्थात दिव्यांची ज्योत प्रज्वलित केली जाईल। मी आदरणीय श्री पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील साहेबांना दीप प्रज्वलित करण्यासाठी ते आमंत्रित करत आहे। त्यानंतर ग्रामसेवक मस्के साहेब यांना आम्ही ते आमंत्रित करतो की आपण दीप प्रज्वलित करावे। कारण असं म्हटलं जातं की दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांचे एक दीपमाल तयार होते, फुलाला फुल जोडत गेलं की एक फुलाल तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं। ते माणुसकीचं सुंदर नातं गावदेवी आदित्य 11 कानपोली आयोजित सरपंच मदनदादा मते चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आपल्याला बघायला मिळतो। आज कानपोली गावातील बरेच मान्यवर बरेच ग्रामस्थ आज सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासमयी इथे उपस्थित आहेत। कानपोली ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य
सरिताताई सुधीर पाटील ताई या आपणही पूनमताई आपण यावं उज्ज्वलाताई या सर्वांना आम्ही ते आमंत्रित करतो आपणही गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करावं कारण कोणताही शुभ कार्य असो ज्यांच्या उपस्थितीशिवाय कोणताही शुभ कार्य संपन्न होऊ शकत नाहीये राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा घेऊन 50% आरक्षणाचा लाभ असणाऱ्या आमच्या महिला भगिनी आज सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहात ताई या आपण गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करावं कारण आज मागी गणपती उत्सव सुद्धा आपण हिंदू संस्कृती भारतीय परंपरेनुसार सर्वजण इथे मोठ्या संख्येने साजरा करत आहोत खऱ्या अर्थाने की कोणताही शुभ कार्य असो गणरायाच्या प्रतिमेचं पूजन केलं जातो त्याचं कारण आहे महाराष्ट्र म्हटला तर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा पुला महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या मातीला शेकडो वर्षाची परंपरा आहे इथे जन्मले कित्येक संत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रबोधन केलेलं आहे की शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाची की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी प्रथमतः राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती उपाधी दिली खऱ्या अर्थाने आमच्या कानपल्ली गावातील आदरणीय हरिभाऊ कालू पाटील यांना आम्ही ते आमंत्रित करतो की आपल्या शुभाचे श्रीफल वाढवावं कानपल्ली गावातील सर्व आमचे सुदामदादा असतील या दादा आपणही श्रीफल इथे अर्पण करावं सर्वांना आम्ही ते आमंत्रित करतो आमच्या सर्व महिला भगिनींच्या शुभ हस्ते गणरायाच्या प्रतिमेचे इथे पूजन केले जात आहे एकनाथ मते तिथे उपस्थित आहेत सन्माननीय जोमा कानू पाटील इथे उपस्थित आहेत सावलाराम दादा मते रघुनाथ मते सर्व नाता पाटील इथे उपस्थित आहेत सर्व कानपल्ली गावातील ग्रामस्थांना मी या स्पर्धेचे शिल्पकार कानपल्ली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मदनदादा मते यांच्या वतीने इथे आपण सर्वांना विनंती करत आहे की आपण सर्वांनी इथे श्रीफल अर्पण करावं आज उद्घाटन सोहळ्यासाठी आपण पाहतो समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा ज्या व्यक्तिमत्वाने सातत्याने जोपासण्याचं काम केलेलं आहे ते पनवेल विधानसभा मतदारसंघाचे माजी सभापती तथा पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती तथा शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील साहेब आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या समवेत पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक विष्णुशेठ जोशी साहेब आपण उपस्थित राहिलेले आहात आपणास आमची विनंती आहे की श्रीफल वाढवल्यानंतर लगेचच आपण खेळपट्टीवर संपर्क साधावा संजय पाटील इथे उपस्थित आहेत संजय आपले स्वागत आहे रवी उपस्थित आहेत आमचे मित्र प्रकाश चंद्रकांत मते माजी उपसरपंच कानपोली राजेश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य कानपोली भरत पाटील पांडुरंग पाटील समाजसेवक या गोपीनाथ पाटील या सर्वांना चंद्रकांत मते माजी सरपंच कैलाश पाटील माजी सरपंच शांततेचे प्रतीक गणेश पाटील आणि आम्हाला खास करून ज्यांनी इथे आमंत्रित केलं ग्रामसेवक आदरणीय प्रवीण मस्के साहेब आपण इथे उपस्थित राहिलेले आहात आणि खास करून आम्हाला ज्यांनी आमंत्रित केलं मग सरपंच मदन मते साहेब आणि आमचे परममित्र कैलाश पाटील सुधीर पाटील यांचे बंधू कैलाश आपले आम्ही आभार व्यक्त करतो हा नाना पाटील आई एकविरा मंडप डेकोरेशन नाना पाटील या श्रीफल अर्पण करण्यासाठी आपले मामा सरपंच मदनदादा मते तुम्हाला इथे आमंत्रित करतात नाना पाटील या आई एकविरा डीजे साऊंड सिस्टीमचे ओनर आहेत आणि आपणा सर्व मान्यवरांना आणि सामना इथे खेळवला जाणार आहे तो विराज स्पोर्ट खिडूकपाडा विपक्ष नाव काय मार्शल 500 नितलास क्रिकेट संघ तेजस खऱ्या अर्थाने आपण पाहतो रवी काटे असतील यामध्ये हा कलंबोली क्रिकेट संघ असणार आहे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ नितलस अर्थात या रवी काटे यांचा संघ असेल अविनाश सर्व सहकारी असतील त्यामध्ये चला सर्वांना विनंती आहे की खेळपट्टीवर संपर्क साधावा खेळपट्टीचं पूजन इथे केलं जाणार आहे पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील साहेबांना आमची विनंती आहे जय महाराष्ट्र 11 जानुमान नितलास क्रिकेट संघ आणि कलंबोली क्रिकेट संघ सर्व खेळाडूंनी बघा सर्व खेळाडूंनी लगेच खेळपट्टीवर संपर्क साधावा गाव चला महिला भगिनी ताई चला आपण मैदानात चला प्रथमतः महिला भगिनी चला खेळपट्टीवर आपण संपर्क साधायचा आहे
चला सर्व महिला भगिनींना आम्ही विनंती करतो, सरिताताई सुधीर पाटील ज्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, पूनमताई, उज्ज्वलाताई, चला आपण खेळपट्टीवर आपण जाऊन उभे राहायचे आहे. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते रांगेमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंनी लाईनअप करायचे आहे. जय महाराष्ट्र 11 जानमान नितलास प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कलंबोली दोन्ही क्रिकेट संघाने लाईनअप करायचे आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा ते संपन्न होत आहे. गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब कानपोली आयोजित प्रकाश जोतातील क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि स्पर्धेला नाव देण्यात आलेलं आहे कानपोली गावचे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मदन दादा मते चषक 2025. इथे समालोचन करण्यासाठी आमचे परममित्र मंगेश पाटील शिरवली एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतो पंच आमचे अनिल टेंबे यांचं आगमन झालेलं आहे. मी पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती तथा शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील साहेबांना आम्ही विनंती करत आहोत की आपण खेळपट्टीचं अर्थात यष्ट्यांचं आपण इथे औषण करावं. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, आता बरोबर होता, कोण गेला तिथे, हॅलो हॅलो चेक, हॅलो. तर पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय आहे काशीनाथ पाटील साहेबांना आमची विनंती आहे की आपण यष्ट्यांचं औषण करावं, भूमीचं पूजन करावं. कारण ही संतांची भूमी आहे की भूमी असे ही संतांची, बोल ऐकावे अमृताचे, जन्म यावं इथेची, सार्थक होईल जन्माचे. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. तर सन्माननीय पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय आहे काशीनाथ पाटील साहेबांना आमची विनंती आहे की आपण यष्ट्यांचं इथे पूजन करावं, औषण करावं. भारतीय संस्कृती आहे. कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. इथे सन्माननीय प्रवीण मस्के साहेब ग्रामसेवक ग्रामपंचायत कानपोली गावचे ग्रामसेवक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते यष्ट्यांना औषण केलं जात आहे. भूमीचं खऱ्या अर्थाने धावपट्टीचं पूजन केलं जात आहे. त्यांच्या समवेत ज्यांच्या नावाची ही रायगड जिल्ह्याची नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री मदनदादा मतेसाहेब यांच्या शुभ हस्ते यष्ट्यांचं औषण केलं जात आहे. हल्दी कुंकवाचं औषण केलं जात आहे की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथमता गणराला इथे वंदन करूनच खऱ्या अर्थाने यष्ट्यांचं पूजन केलं जात आहे. ही संतांची भूमी आहे की लाभले अमास भाग्य, बोलतो मराठी झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी धर्म पंथ आणि एकची जात, जाणतो मराठी आणि एवढ्या जगतात माय मानतो मराठी. ही मराठी संस्कृती आहे आणि या मराठी संस्कृतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे भूमीचं पूजन केलं जात आहे. दोन्ही क्रिकेट संघ बघा, कानपोली क्रिकेट संघाचे संगनायक आणि सॉरी माफ करा, इथे नितलस क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कलंबोली. चला खेळपट्टीवर या तुम्ही संपर्क साधायचे. स्पर्धा प्रकाश जोतातील नाईट स्पर्धा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने इथे या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा एक भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये उद्घाटन सोहळा इथे संपन्न होत आहे. या आज समालोचन करण्यासाठी आमचे कैलाश खारोडकर आमच्याशी जोडले जातील. आमचे मित्र कैलाश पाटील कानपोली आपलं आम्ही मनपूर्वक खऱ्या अर्थाने स्वागत करतो. चला लगेचच आपल्याला खेळाडू बघा खेळपट्टीवर आपण लाईनअप करायचे आहे. चला यष्ट्यांचं पूजन झाले असेल, खेळपट्टीचं पूजन झालेलं असेल, सर्वांनी रांगेमध्ये उभे राहायचे. खऱ्या अर्थाने स्पर्धेला या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रगीताला मानवंदना दिली जाणार आहे. आपण सर्वजण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. क्या भारत देश स्वतंत्र होण्यासाठी ज्या हुतात्म्याने ज्याने खऱ्या अर्थाने भारत देशाच्या महान सुपुत्राने आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व महान सुपुत्रांना गावदेवी क्रिकेट संघ आदित्य 11 कानपोली क्रिकेट संघाच्या
वतीने खऱ्या अर्थाने स्मरण केलं जाणार आहे. चला दोन्ही संघ इथे आपण पाहतो. जय महाराष्ट्र 11 जानमान नितलास क्रिकेट संघ प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कलंबोली लाईनअप करून घ्या. बघा अंतरावर उभे राहा, सर्वांनी अंतरावर उभे राहायचे. संपूर्ण खेळपट्टी आपल्याला कव्हर करायची आहे. चला नाणेफेक सुद्धा दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे संपर्क या राष्ट्रीय गीतसाठी उभे राहायचे आहे. चला राष्ट्रीय गीतसाठी बघा मैदानामध्ये आता कोणी फेरफटका मारू नका. आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत मित्रांनो. हॅलो हॅलो चेक. चला राष्ट्रीय गीतसाठी सज्ज राहायचे आहे. रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी एक पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण राष्ट्रगीतेला खऱ्या अर्थाने ते मानवंदन देत आहोत की हा राष्ट्र ध्वज साक्षीला करू आपण वंदन याला. जय गीत गाऊया आपुले ते अमर हुतात्मे झाले. ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. त्या हुतात्म्यांना खऱ्या अर्थाने या राष्ट्रगीतातून स्मरण करून राष्ट्रगीताला आपण सुरुवात करूया. एक साथ विश्राम, एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज